दुसरा विषय आमचा साहेब अतिशय महत्वाचा, काजू उत्पादक हे मिनिमम सपोर्ट प्राइसच्या चौकटीत पडत नाही। काजू उत्पादक जे आहेत ते जेव्हा लागवड करतात, शेती करतात, त्यांना कोणाचाही आधार नाही। अनेक शिकलेली मुलं, माझ्या मतदारसंघाचा उल्लेख जर केला, अनेक शिकलेली मुलं मुंबईमधल्या नोकऱ्या सोडून तिथे काजू लागवड करण्यासाठी आपल्या गावाकडे गेलेले आहेत अध्यक्ष महोदय। आज परिस्थिती त्यांच्यावर काय झाली आहे? मिनिमम सपोर्ट प्राइसच्या चौकटीमध्ये आपला काजू पडत नाही किंवा नारळ नाही। काजू लागवड आणि नारळ, खास करून काजू। आता ह्याच्यामध्ये झालंय काय साहेब, गोवा गव्हर्नमेंटने 6 फेब्रुवारी 2025 रोजी एक GR काढला। बाजूला महाराष्ट्र, आमच्या जिल्ह्याला लागून गोवा राज्य आहे, तिथे अशोर्ड प्राइस म्हणून, मिनिमम सपोर्ट प्राइस नाही, अशोर्ड प्राइस म्हणून साहेब तिथे 170 रुपये रॉ काजूला देण्याचं मंजूर केलेलं आहे पर केजी। म्हणजे जिथे 120 रुपये मध्ये जर समजा मार्केट भाव थांबला तर वरचे 50 रुपये देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं। हे 2025 पासून चालू केलेलं आहे। आणि आजचा जो काजू उत्पादक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये, कदाचित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती असावी साहेब। काजू उत्पादक हा पूर्णपणे रसातळाला गेलेला आहे, बर्बाद झाली काजूची लागवड। आता जे हवामान बदललं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काजू हा शून्यावर गेला, काजू उत्पादक शेतकरी बर्बाद झाला। त्याच्यामध्ये काय झालं, काजू उत्पादकाला आता काय चान्सच ठेवला नाही कुठल्याच सरकारने। आपल्याकडे जो बाहेरून काजू येतो तो आफ्रिकन देशातून येतो अध्यक्ष महोदय। आफ्रिकन देशातून आणलेला काजू इकडच्या आपल्या कॅशू बरोबर तो मिक्स केला जातो। 164 देशांनी GI मानांकन दिलाय साहेब कोकणातल्या काजूसाठी, 164 देशांनी। तरी इकडे आपला काजू आफ्रिकन काजूंबरोबर मिक्स केला जातो, बाजारभाव तुटतो। विषय काय झाला, 2010 पर्यंत काजूवर ड्युटी 18% होती, आज ती 2.5%वर आली आहे। बाहेरचा जो काय एक्सपोर्टचा माल आपल्याकडे मिक्सिंगसाठी आला, काजू उत्पादक साहेब शून्यावर गेला, 0वर गेला। त्याच्याकडे आता काय नाही शिल्लक राहिलं। सरकारकडे पण मागून काय करणार? ती किमान माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय, ती जी ड्युटी आपण लावली ती किमान 20% पर्यंत घेऊन जा, म्हणजे आपला जो स्थानिक काजू उत्पादक आहे त्याला कुठेतरी श्वास घ्यायला कुठेतरी जागा मिळेल, कुठेतरी तो आपली शेती करू शकेल। ही चांगली चांगली साहेब लोक तिकडे नोकरी धंदे सोडून काजू उत्पादक झालेले आहेत, त्यांना संरक्षण सरकारने द्यावं, एवढं या निमित्ताने मी सरकारकडे मागणी करतो अध्यक्ष महोदय। आपल्या निमित्ताने